नमस्कार मित्रांनो, तुमचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा बद्दल जाणून घेणार आहोत जे जगातील सर्वात मोठे आर्थिक मार्केट मानले जाते. दररोज तिथे $7 ट्रिलियन जास्त व्यवहार केले जातात. तुम्हाला माहीत आहे काय नाव आहे मार्केटचं? तर कमेंटमध्ये करून सांगा मला. तर त्या मार्केटचं नाव आहे फॉरेक्स मार्केट, म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मार्केट. पण फॉरेक्स मार्केट हे नेमकं आहे तरी काय? ते काम कसं करतं आणि त्यातून लोक कसे पैसे कमवतात? तर आपण हे अगदी सोप्या भाषेमध्ये शिकून घेणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं जातं फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज, म्हणजेच एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात बदलणे. आता मला हे काय नवीन? तर बघा, उदाहरणार्थ आपण बघूया एक, की जर तुम्ही भारतातून अमेरिकेत फिरायला गेला तर तिथे भारतीय रुपये तुम्हाला चालणार नाही. तिथं करन्सी चालते कोणती? डॉलरमध्ये. मग तुम्ही जर भारतीय रुपये घेऊन तिथं गेला तर तुम्हाला तिथं डॉलरची करन्सी बाय करावी लागेल. मग हे जी चलन बदल जी प्रक्रिया आहे ना, ह्यालाच फॉरेन एक्सचेंजमध्ये म्हणायचं. ही प्रक्रिया जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात होते, फॉरेक्स मार्केटमध्ये चालू असते. फॉरेक्स मार्केटमध्ये वस्तू किंवा शेअर्सची खरेदी विक्री होत नाही, तर तिथे विविध देशाची जी चलने खरेदी विक्री केली जातात. उदाहरणार्थ USD म्हणजे अमेरिकन डॉलर, INR म्हणजे भारतीय रुपया, EUR युरो, GBP म्हणजे ब्रिटिश पाऊंड. तर बघा, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग ही नेहमी करन्सी पेअरमध्ये होते. करन्सी पेअर म्हणजे युरो आणि USD. याचा अर्थ युरो आणि डॉलर यांच्यातील किमतीचा संबंध. समजा युरो आणि USDची किंमत 1.20 आहे, म्हणजे स्टॉकच्या आपल्या प्राईजला, इंडेक्सच्या प्राईजला त्या. तर याचा अर्थ युरो खरेदी करण्यासाठी आपल्याला $1.20 द्यावे लागतात, तेव्हा 1 युरो आपण खरेदी करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल युरोची किंमत वाढणार आहे तर तुम्ही बाय कराल, आणि जर तुम्हाला वाटत असेल की युरोची किंमत कमी होणार तर तुम्ही ते सेल करता. आता प्रश्न येतो की फॉरेक्स मार्केटमधील किमती कशामुळे बदलतात किंवा का बदलतात? याची कारणे अनेक आहेत. पहिलं कारण म्हणजे इंटरेस्ट रेट. जेव्हा एखाद्या देशाची सेंट्रल बँक व्याजदर वाढवते तेव्हा त्या देशाच्या चलनाची मागणीची प्रक्रिया वाढू शकते. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण इन्फ्लेशन. जर महागाई वाढल्यास जे चलन असतं ते कमजोर होऊ शकतं, ह्याला म्हणायचं इन्फ्लेशन. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण आर्थिक बातम्या, न्यूज, म्हणजे GDP म्हणा, रोजगाराचे आकडे म्हणा, बेरोजगारीचे दर म्हणा आणि इतर आर्थिक अहवाल करन्सीच्या या किमतीवर परिणाम करत असतात. याशिवाय निवडणुका, युद्ध, सरकारी धोरणे यामुळे सुद्धा फॉरेक्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाल होते. फॉरेक्स मार्केटचं सर्वात एक मोठं वैशिष्ट्य हे असं आहे की हा मार्केट 24 तास चालू असतो. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस 24 तास चालू. जगभरातील वेगवेगळ्या फायनान्शियल सेंटर्स उघडतं आणि बंद होत असतं. त्यामुळे या प्रमुख सोमवार ते शुक्रवार ही ट्रेडिंग सतत चालू असते. यामध्ये आता प्रमुख सेक्शन 4 सेक्शन प्रमुख आहे. एक सिडनी, टोकियो, लंडन, न्यूयॉर्क. विशेषतः लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये सेशनमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी असते. आता फॉरेक्समध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिव्हरेज. लिव्हरेजमुळे कमी पैशामध्ये पोझिशन घेता येते, म्हणजे एक प्रकारे ब्रोकरकडून लोन मिळतो आपल्याला. आता जर तुमच्याकडे समजा एक 10,000 रुपये आहेत आणि तुम्हाला ट्रेड करायचं आहे, पण तुम्हाला अशी एक मुवमेंट चांगली दिसते, तर तुम्ही काय करणारा 1:100 लिव्हरेज घेणारा ब्रोकरकडनं. जर मग तुम्ही 10 लाखाच्या वर पोझिशन, 10,000 रुपये आहेत तुमच्याकडे, पण तुम्ही 10 लाखाच्या वरचा ट्रेड अप तुम्ही करू शकता. हे ऐकायला लय भारी वाटते, पण यामध्ये रिस्कसुद्धा तेवढीच मोठी आहे. कारण प्रॉफिट जसा मोठा होऊ शकतो 10 लाखावर, तसा लॉससुद्धा मोठा होऊ शकतो. आपण याच्यावर पुढे आणखी बोलू नंतर. फॉरेक्स मार्केटमध्ये पीप नावाची संज्ञा वापरली जाते. पीप म्हणजे हा
किमतीतील सर्वात छोटा बदल युरो USD 1:1.1000 वरून 1.100001 झाला तर 1 पीपचा बदल झाला असं समजला जातो. ट्रेडरचा प्रॉफिट किंवा लॉस पीपच्या आधारे मोजला जातो. आता हे झालं पीपचं. आता भारतातील फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल आपण बोलूया. भारतातील फॉरेक्स ट्रेडिंगच्या वर काही परिणाम नियम आहेत. यात भारतीय गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने USD INR, युरो INR, GBP INR आणि JPY INR यासारख्या प्रमुख करन्सीमध्ये ट्रेड करायची परवानगी आहे. हे व्यवहार प्रामुख्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा आपलं BSE लिमिटेड वर करन्सीच्या डेरिव्हेटिव्हद्वारे केले जाते. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झाले तर फॉरेक्स मार्केट म्हणजे जगातील चलनांच्या खरेदी विक्री होणारी सर्वात मोठी आर्थिक बाजार आहे. येथे ट्रेडर चलनाच्या किमतीच्या बदलाचा अंदाज घेऊन नफा कमवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जितकी संधी मोठी आहे तितकी जोखीम देखील आहे. त्यात कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग सुरण्यापूर्वी तुम्ही योग्य शिक्षण किंवा रिस्क मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती पुरवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन माहिती घेऊन.